नमस्कार श्रोतेहो. असं म्हटलं जातं, की व्यासोच्छिष्टं जगत सर्वं. शाब्दिक त्याचा अर्थ असा आहे, की व्यासांनी सगळं जग उष्ट करून टाकलंय. पण त्याच्यातला मतितार्थ असा आहे, की व्यासांनी ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान ह्या सगळ्या विषयांवरती इतकं लेखन केलंय, की असं काहीच शिल्लक त्यांनी ठेवलं नाही, की ज्याच्यावर त्यांनी भाष्य केलं नाही, लेखन केलं नाही. कदाचित त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन किंवा आदर्श त्यांना मानून काही व्यक्तिमत्व अशी असतात, की ज्यांनी एखादं क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात असं कोणताच एरिया किंवा अशी कोणतीच गोष्ट शिल्लक ठेवली नाही, की ज्याच्यावरती स्वतःचा ठसा उमटवला नाही किंवा स्वतः त्याच्यामध्ये झोकून दिलं नाही. आज आपल्या स्टुडिओमध्ये अशाच प्रकारचं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि मी अ, थोडक्यात त्यांची ओळख करून देणं असं म्हणणंच चुकीचं आहे. कारण त्यांची कार्याची व्याप्ती इतकी मोठी आहे, की ते थोडक्यात सांगणं शक्य नाहीये. तुमची अधिक उत्कंठा ताणून न धरता मी डॉक्टर प्रसाद प्रधान अ, यांना इथे आमंत्रित करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये तुम्ही वेळ देऊन इथे आलात आणि आपल्याला अजून खूप गप्पा मारायच्या आहेत. खरं तर हा आभार प्रदर्शनाचा सुरुवात करता कामा नये. पण मला हे मुद्दामून सांगायचं आहे, की तुमच्या व्यस्त सगळ्या शेड्यूलमधनं तुम्ही आमच्यासाठी हा वेळ दिलात आणि देताय आणि आपण पुढे गप्पा मारणार आहोत. तर त्याबद्दल आधी तुमचे खूप धन्यवाद. आ, श्रोत्यांना आता त्यांची ओळख करून द्यायची म्हटलं ना, तर मुळात बँकिंग आणि फायनान्स ह्या क्षेत्रामध्ये 30 वर्ष सलग काम केल्यानंतर आणि मी मगाशी म्हटलं तसं, की ह्या क्षेत्रामध्ये कुठचाही असा एखादा भाग शिल्लक ठेवलेला नाही तुम्ही, की ज्याच्यामध्ये तुम्ही काम केलं नाही. मग ते अगदी ट्रेझरीपासून सुरुवात करून कोर बँकिंग मायग्रेशन असो किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग असो आणि आता रिस्क कॉम्प्लायन्स चा एरिया असो. तर संपूर्ण बँकिंग व्यवस्थेला तुम्ही अ, जवळून पाहिलंय किंवा त्याच्यात तुम्ही योगदान दिलंय, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अकॅडमिकली तुम्हाला सुरुवातीला सी-ए-आय-बी, लॉ, इंजिनिअरिंग ह्या डिग्रीज घेत तुम्ही पुढे हार्वर्ड विद्यापीठाच्या इंडिव्हिज्युअल लीडरशिप प्रोग्रामसाठी तुमची निवड करण्यात आली. त्याच्यानंतर तुम्ही डबल मास्टर्स फॉर ग्लोबल एक्झिक्युटिव्ह एम-बी-ए हे तुम्हाला प्रदान करण्यात आलं आणि आत्ता रिसेंटली तुम्हाला पॅरिस ऑलिम्पिकच्या दरम्यान दीक्षांत सन्मानपत्र देण्यात आलं. अ, तुम्हाला ग्लोबल बँकिंग, रेझिलियन्सी आणि एंटरप्राइज रिस्क गव्हर्नन्स ह्या विषयात सॉर्बॉन युनिव्हर्सिटी फ्रान्सची जी आहे, तर त्यांनी तुम्हाला अ, डॉक्टरेट बहाल केलेली आहे आणि आत्ता 27 मार्चला एन-एस-डब्ल्यू पार्लमेंटमध्ये तुमचा सन्मान होणार आहे. तुम्हाला 3-3 वेगवेगळ्या एरियातनं असं मी म्हणेन किंवा जिओग्राफीतनं म्हणेन, म्हणजे ऑस्ट्रेलिया, भारत सरकारने हा अर्थात सन्मानपत्र तुम्हाला द्यायचं ठरवलं त्याच्यामुळे ते आहेत. तर ह्या तिन्ही लोकांकडनं तुम्हाला सन्मान मिळणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आकाशवाणी सिडनीच्या सर्व श्रोत्यांच्या तर्फे तुमचं अभिनंदन, शुभेच्छा आणि असेच तुम्हाला विविध पुरस्कार मिळत राहोत अ, ही इच्छा. सर्वप्रथम वैभवजी, आनंदजी, आपण एवढ्या प्रेमाने आणि आदराने मला आकाशवाणी सिडनीच्या ह्या स्टुडिओत बोलवलं आणि समस्त आपले जे मराठी जन, ज्यांना आपण महाजन म्हणतो, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मला तुम्ही संधी दिलीत. त्याबद्दल आपल्या सर्वांचे, प्रीतमजी गोगले जे आपले मेलबर्नचे गरजे मराठीचे अध्यक्ष आहेत. हो. आपले सर्वांचे लाडके आणि आदरणीय डॉक्टर विजय जोशी, ह्या सर्वांचे मी अतिशय आभार मानतो. आणि समस्त जो श्रोतवर्ग आहे आत्ता, जो ह्या आपल्या इंटरॅक्शनला ऐकतोय, त्या सर्वांना मानाचा मुद्रा, कारण आपण सगळ्यांनी इथे एवढं यश संपादन केलेलं आहे साता समुद्रापलीकडे येऊन. त्याच्यामुळे आय एम टच्ड, आय एम हंबल्ड टू बी हिअर इन दिस स्टुडिओ. सो थँक यू सो मच फॉर गेटिंग मी हिअर अँड आय लुक फॉरवर्ड फॉर धिस इंटरॅक्शन व्हेरी क्लोजली. हे खरं तर तुमचं मोठेपण आहे की तुम्ही स्वतःचा शेड्यूलमधनं एवढा वेळ काढून आमच्यासाठी इथे आलात. श्रोत्यांना फक्त एक विशेष मला सांगावसं वाटतं, की अ, अ,
प्रसादजी आता गरजे मराठी ह्या उपक्रमामध्ये खूप सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यात त्यांचं आता योगदान हळू-हळू वाढणार आहे आणि अ, आम्ही इथे ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे जे लोकं ते गरजे मराठी ऑस्ट्रेलियाची नवीन संस्था स्थापन झाली आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडनं आशेचा एक किरण म्हणून तुमच्याकडे पाहतोय आणि आपण त्याच्याविषयी बोलूच. अ, आज माझ्याबरोबर इथे स्टुडिओमध्ये आनंद तांबोळी आलेले आहेत. आणि त्यांनी खूप छान प्रकारे इथे सगळी व्यवस्था केली आहे. तर आनंद तुझंही स्वागत आणि आभार. अ, आपल्या ह्या गप्पांमध्ये तुलाही शरीक करून आम्हाला घ्यायचं आहे आणि अर्थातच तुझ्याही स्वतःच्या काही प्रश्न आहेत. आय एम शुअर की तू त्यांना आपण त्याच्यावरही चर्चा करू. नक्कीच. प्रसादजी, मगाशी मी म्हटलं तसं की तुम्ही 30 वर्षाच्या कार्यकाळात इतक्या विविध ठिकाणी काम केलंत आणि विविध भागांमध्ये काम केलंय. पण रिसेंटली तुम्हाला जो आत्ता सॉर्बॉन युनिव्हर्सिटीनं डॉक्टरेट बहाल केली होती. तर त्या तुमच्या प्रवासाबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल आणि तुम्हाला जो आत्ता 27 मार्चला जो पुरस्कार मिळणार आहे, तर त्याबद्दल तुम्ही थोडंफार काही सांगू शकाल का? निश्चितच वैभवजी, पहिल्यापासून सतत काही शिकत राहावं अँड आय ऑल्वेज बिलीव्ह दॅट इज वन हॅज टू बी स्टुडंट थ्रू आउट द लाईफ, राईट? त्याच्यामुळे सतत काही ना काहीतरी शिकण्याचा हा पहिल्यापासूनच ध्यास होता. ग्लोबल MBA झालं, रेग्युलर MBA झालं, बाकी सगळ्या शिक्षण झालं. पण कुठेतरी काहीतरी असं करावं, की जेणेकरून वन कॅन गिव्ह बॅक टू द इंडस्ट्री, ज्याच्यातून बरोबर. आपण आलो. एक 31 वर्षाच्या ह्या प्रवासानंतर असं जाणवलं, की काहीतरी अशा गोष्टी आहेत, एस्पेशली जेव्हा कोविड झाला आपल्या, म्हणजे जवळ त्याच्यामध्ये 4 फायनान्शियल वर्ष गेली. बरोबर. त्यावेळेस असं वाटलं, की रेझिलियन्सी हा जो प्रकार जो असतो, तो फक्त बँकिंग क्षेत्रापुरता मर्यादित नसून हा सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. खरं आहे. त्याच्यामुळे एक ठरवलं, की ह्या बाबतीत आपण नक्कीच काहीतरी थिसीस आणि त्याच्यामध्ये रिसर्च करावा आणि काहीतरी विच विल गिव्ह द ट्रेंड सेटर टू द इंडस्ट्री. तेव्हा हा प्रवास झाला. तर थोडक्यात सोबॉन ही फ्रान्समधली अतिशय जुनी युनिव्हर्सिटी आहे, जी 175 वर्ष जुनी आहे. सो देर इज अ प्रोसेस विच इज वेअर दे इन्व्हाइट एव्हरी अकॅडमिक इयर अराउंड से 50 ॲप्लिकेशन्स अँड त्याची प्रोसेस अशी असते, की देअर हॅज टू बी द नॉमिनेशन फ्रॉम द इंडस्ट्री एक्सपर्ट्स, की जे तुमचं कार्य बघतात त्या क्षेत्रामध्ये काय आहे ते, की तुम्ही बरोबर. खरंच काहीतरी कार्य केले की नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांचा एक सर्व्हे असतो, ज्याच्यात त्यांचं सर्च इंजिन चेक करतं, की तुम्ही एक्झॅक्टली तुमचे क्रेडेन्शियल्स काय आहेत ते. त्या बेसिसवरती 50 जणांना रीच आउट केलं जातं आणि त्याच्यातले साधारण एक 30 फायनल ॲप्लिकंट सिलेक्ट केले जातात, बेसिस युअर इंटेंट आणि तुम्हाला नक्की कशामध्ये रिसर्च करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक साधारण 24 ते 27 महिने दिले जातात टू कंप्लीट युअर थिसिस अँड रिसर्च वर्क. हा पार्ट झाल्यानंतर मग दिस इज नॉट अ टिपिकली 4 वर्ष किंवा 5 वर्षाचा थिसिस हा प्रोग्राम असतो. याच्यामध्ये महत्त्व ह्याला दिलं जातं, की तुमचा अनुभव क्षेत्रातला हं. आणि मग अकॅडमिक तुमचा रिसर्च ह्याचं सगळ्याचं फ्युजन करून फायनली ॲज अ लीडर म्हणून तुम्ही कितपत ह्या गोष्टी पुन्हा इंडस्ट्रीला आणि समाजाला देऊ शकता. एकदा का तुमचं थिसिस सबमिट झाल्यानंतर त्याच्यात 3 ज्युरी पॅनल्स असतात आणि प्रत्येक ज्युरी पॅनल साधारण 9-9 ज्युरींचं असतं. तो एक ज्युरी पॅनल जिथे तुम्ही यू आर डोमिसाइल इन व्हिच कंट्री. हं. सेकंडली इज युरोपियन युनियन, जिथे ही युनिव्हर्सिटी बेस्ड आहे आणि दुसरं ज्युरी पॅनल असतं ते ग्लोबल असतं. हे तिन्ही ज्युरी पॅनल तुम्हाला, प्रत्येक ज्युरी पॅनल साधारण एक 90 मिनिटाचा तुमचा इंटरव्ह्यू घेतो अँड दे कॅन आस्क यू एनिथिंग अंडर द स्काय, नॉट जस्ट नेसेसरी फॉर युअर थिसिस. अच्छा. ते झाल्यानंतर फायनली एका अकॅडमिक इयरमध्ये 10 टायटल्स फक्त सिलेक्ट केले जातात अरे बापरे! आणि त्याच्यामधून तुम्ही सिलेक्ट होता बेसिस व्हॉट यू हॅव डन, ए फॉर द इंडस्ट्री, बी फॉर हाऊ यू बीन परसिव्ड बाय द लीडर्स आणि 3 तुमचा कंटेंट काय आहे तो. बरोबर. आणि त्या बेसिसवरती तुम्हाला ही डॉक्टरेट प्रदान करण्यात येते आणि दिस इज नॉट अ ऑनररी, दिस इज बेसिस युअर क्रेडेन्शियल्स बरोबर. आणि अतिशय सायंटिफिक त्याच्यामध्ये अप्रोच आहे. आणि इनफॅक्ट आय एम व्हेरी डिलायटेड की जे तुम्ही मला प्रश्न विचारलात आणि थँक यू सो मच फॉर एक्नॉलेजिंग दॅट. मी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये आता आलोय बरं. आणि जवळ आता गेले, आय एम लिटरली काउंटिंग द आवर्स, 120 तास झालेत. बरं. सो सिडनीमध्ये, म्हणजे सिडनी न्यू साउथ वेल्स पार्लिमेंट हाऊस जे आहे, तिथे ह्या येत्या शुक्रवारी
हा कार्यक्रम होतोय, विच इज बीन होस्टेड बाय युअर ऑस्ट्रेलियन इंडो बिझनेस काउन्सिल, जे इथूनची अतिशय मानद संस्था आहे, की जे इंडिया आणि ऑस्ट्रेलिया 2 देशामधले ट्रेड आणि त्याची वृद्धी व्हावी याच्यासाठी काम करतात. अलाँग विथ द सोबर्न फ्रान्स युनिव्हर्सिटी अँड अकॅडमिक काउन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया. ह्या तिघांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जिथे दे आर एक्नॉलेजिंग माय कॉन्ट्रिब्युशन फॉर द बँकिंग अँड फायनान्शियल इंडस्ट्री ॲज वेल ॲज द अकॅडमिक फील्ड. आणि त्यासाठी ते मला भारत सन्मान ह्या अतिशय मोस्ट मोस्ट ऑनरेबल पुरस्काराने ते मला पुरस्कृत करतात. आणि आय एम रिअली टच्ड अँड हंबल, की ऑस्ट्रेलियात माझं येण्याचं पहिलं ह्याच्यामागचं प्रयोजन इज हॅपनिंग विथ धिस पर्टिक्युलर करेक्ट. अवॉर्ड. अगदी बरोबर. अँड आय एम रिअली डिलायटेड अँड लुक फॉरवर्ड फॉर धिस अँड मीटिंग एव्हरीबडी. मेंबर ऑफ पार्लमेंट्स असतील, त्याच्यानंतर तिन्ही देशांचे राजदूत असणार आहेत, आणि ऑफकोर्स देर आर मेनी अदर डिग्नेटरीज विल बी प्रेझेंट फॉर दॅट फंक्शन. सो आय एम रिअली डिलायटेड की माझं पहिलंच आगमन इथे आहे आणि आपल्या सर्वांचं एवढं प्रेम मिळतंय. हो. सो लुक फॉरवर्ड टू दॅट. आम्हालाही खूप आनंद आहे, की तुमच्या या पहिल्या भेटीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा पुरस्कार आणि सन्मान मिळतोय. आणि मगाशी मी म्हटलं तसं तुम्ही वारंवार ऑस्ट्रेलियाला यावं आणि तुम्हाला आणखीन सन्मान मिळावेत लुक ही फॉरवर्ड. आमची सगळ्यांची सदिच्छा. अ, विशेष महत्त्वाचं मला तुमच्या या पुरस्कारातनं आत्ता तुम्ही सांगितलंत त्याच्यात 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या वाटल्या. एक तर हा जो डॉक्टरेट तुम्हाला जे मिळाले ते इट इज बाय इन्व्हिटेशन, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नॉमिनेशन कोणीतरी करावं लागतं आणि ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण त्याच्यामुळे ह्या पुरस्काराला तो किती महत्त्वाचा आहे, तो किती मोठा आहे, हे माझ्या मते लक्षात येतं. अ, प्रसादजी, तुम्ही आता सुरुवात अ, भारतामध्ये स्टेट बँक म्हणजे स्टेट लेव्हल बँक ऑफ इंडियामधनं केली होती, बरोबर? तर बिझनेसमध्ये तुम्ही सुरुवात केलीत, ट्रेजरीमध्ये होतात. त्याच्यानंतर मग तुम्ही एच-डी-एफ-सी सारख्या प्रायव्हेट सेक्टर बँकेमध्ये होतात. आय-डी-बी-आयमध्ये तुम्ही नंतर जॉइन केलंत आणि त्याच्यानंतर म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलला सिटी बँक तुम्ही जॉइन केलीत. तर हा जो सगळा जो प्रवास आहे, तर हा सगळा प्रवास तुम्ही कसा काय त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला हे केलंत? आणि मला जेव्हा मी तुमचा प्रोफाईल बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं, की तुम्ही प्रत्येक ठिकाणी ना, तुम्ही ज्या ठिकाणी गेलायत, तिथे पहिल्या जे काही तुम्हाला यश मिळालंय, त्याच्याहून जास्त उंचीचं यश तुम्ही तिकडे संपादन केलंय. हे कसं काय तुम्ही जमवलंत? मला आणि आमच्या श्रोत्यांना हे ऐकायला आवडेल. वैभवजी, खूप माझ्या जिव्हाळ्याचा तुम्ही विषयाला हात घातलात. आणि अ, मला ही अख्खी स्टोरी सांगायला आवडेल, आणि इनफॅक्ट त्याच्यासाठी अख्खी इव्हन वी कॅन टॉक फॉर अवर्स टुगेदर, बट जस्ट टू गिव्ह द होल सायकल इन द पर्स्पेक्टिव्ह. मी अतिशय विनम्रपणे मी क्लेम करतो, की आय मे बी वन ऑफ द रेअरेस्ट बँकर हुज गॉट अ जोनर अक्रॉस 3 जोनर्स ऑफ बँकिंग. करेक्ट. जे तुम्ही राईटफुली मेन्शन केलंत, की माझा प्रवास चालू झाला, की एकेकाळची जी भारतातली मी अजूनही आहे ती बँक ऑफ इंडिया हो, ही नॅशनलाइज बँक हो, होती. आपण त्यावेळेस नॅशनलाइज बँक हो. म्हणायचो, जे इथे आपण स्टेट ओन बँक म्हणतो. करेक्ट. तिथे मी आय स्टार्टेड माय जर्नी इन द आय-टी डिपार्टमेंट. मी बीइंग अ ग्रॅज्युएट इन द टेक्नॉलॉजी, मी तिथे त्यावेळेस त्या डिपार्टमेंटला, आता ज्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो, हं. इट इज टू कॉल ॲज अ ई-डी-पी डिपार्टमेंट, करेक्ट, इलेक्ट्रॉनिक डेटा करेक्ट. प्रोसेसिंग. आणि आय वॉज रिअली लकी, की आय हॅव विटनेस की मॅन्युअल लेजर बुकिंग जे असायचं, म्हणजे लिटरली चोपडी हो, भरली हो. जायची एकेकाळीस बँकामध्ये, आणि मग मंडळी आपण सगळे पासबुकं घेऊन जायचो आणि ती पासबुकं हाताने लिहिली जायची. बरोबर. आय हॅव सीन दोज डेज. त्यावेळेस कसं लेजर बुक कीपिंग केलं जायचं, त्यावेळेस बुक बॅलन्सिंग प्रत्येक महिन्याचं असायचं, ते कसं केलं जायचं. तिथून तो जो प्रवास झाला, आणि भले मी बँक ऑफ इंडियामध्ये फक्त 3 वर्षच होतो, पण तो एवढा स्मार्ट जर्नी होता त्यावेळेचा. आणि हे आय एम टॉकिंग अबाउट वे बॅक इन 1993. हं, हं. त्याच्यानंतर मॅन्युअल लेजर बुक कीपिंगमधून प्रवास गेला तो ऑटोमॅटेड एल-पी-एम मशीन. त्याच्यामध्ये फक्त करंट अकाउंट त्यावेळेस तिथे एल-पी-एम मशीनमध्ये डेटा स्टोअर केला जायचा. बरोबर, अँड देन द होल जर्नी स्टार्टेड, विच करंटली ज्याला आपण म्हणतो ते कोर बँकिंग सिस्टम. बरोबर. म्हणजे इन्फोसिसचं फिनॅकल आहे किंवा बाकीच्या गोष्टी ते. तो हा अख्खा जर्नी खूप जवळून बघितला. मग तिथे मला बेसिकली जे बेसिक बँकिंग म्हटलं जातं, ज्याला आम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये नेहमी डबल एंट्री म्हणतो. हो. जे आत्ताच्या कोणत्याही नवीन बँकिंग क्षेत्रामध्ये जाणाऱ्या माणसाला कोणालाही डबल एंट्री हा प्रकार माहिती माहीत. नसतो, बिकॉज इट्स नॉट बीन सीन. बरोबर आहे. बट डबल एंट्री ज्याला म्हणतो आपण, ती मी, आणि बेसिक बँकिंग मी बँक ऑफ इंडिया शिकलो. बरं. देन दॅट वॉज द एरा इन इंडिया, दॅट वॉज द फर्स्ट एव्हर एरा ऑफ द बूम ऑफ द प्रायव्हेट सेक्टर बँकिंग. करेक्ट.
डॉक्टर मनमोहन सिंग देसाई यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपले पूर्ण इकॉनॉमिक फ्रीडम हळूहळू इंडियात यायला लागलं, हो. तर त्यावेळेस त्यांनी नवीन प्रायव्हेट सेक्टर ग्रुप्सना बँकिंग लायसन्सेस द्यायला सुरुवात केली. बरोबर. सो जे आपल्या सगळ्या श्रोत्या मंडळींना पण माहिती असेल, की त्यावेळेस UTI बँक, जी आत्ताची करेक्ट. ॲक्सिस बँक आहे, करेक्ट. किंवा ICICI जेव्हा कामत साहेबांनी ती लॉन्च केली, HDFC बँक जी आदित्यपुरीने त्यावेळेस लॉन्च केली, ह्या सगळ्या बँका त्यावेळेस फ्रंट रनर होत्या. सो आय वॉज लकी टू जॉइन दॅट टाईम HDFC बँक, आणि तेव्हा आदित्यपुरी त्यावेळेसचे सर्वेसर्वा होते. अँड आत्ता एवढी ती जायंट बँक आहे, पण त्यावेळेस इट वॉज अ व्हेरी स्मॉल बँक. बरोबर. सो तेव्हा मी मुंबईमधले त्याच्या जवळ-जवळ 22 ब्रांचेस आम्ही ओपन केल्या होत्या, आणि आय वॉज यूज्ड टू मॅनेज द एंटायर मुंबई ॲज अ क्लस्टर. बापरे! आणि आय वॉज लकी की माझ्या 22 ब्रांचेसमधल्या जवळ-जवळ 11 ब्रांचेस होता आदित्यपुरी साहेबांनी त्यावेळेस इनॉग्रेट केल्या होत्या, अँड आय कुड वर्क व्हेरी क्लोजली विथ हिम डे टू डे बेसिस. दॅट्स अ टाईम व्हेन गुनीत छेड्डाजी त्यावेळेचे IDBI बँकेचे CEO होते. ही लिटरली वॉन्टेड टू स्टार्ट the entire retail banking branches Correct. all over हं, India. हं. And he literally poached me from HDFC Bank, and I joined IDBI Bank, where I helped him set up the almost 42 branches of IDBI. बापरे! आता IDBI बँकेचे 2 कलर्स आहेत. एक तर ऑरेंज आहे आणि हो, टील ग्रीन आहे. ग्रीन. त्यातला करेक्ट. ऑरेंज टील ग्रीन हा जो कलर आहे, त्यावेळेस मी 2001 साली मी त्यावेळेस IDBI बँकला दिला होता. ओह! अँड इट स्टिल रिटेन आफ्टर इव्हन द रिव्हर्स मर्जर ॲज वेल. ग्रेट. सो हा जर्नी जो होता नॅशनलाइज बँक टू प्रायव्हेट सेक्टर बँक, तो झाल्यानंतर म्हणजे आता जर मी 31 वर्षाचा माझा आढावा घेतला, त्यातले गेले 21 वर्ष मी सिटी ग्रुप बरोबर होतो, आणि त्याच्या अगोदरचे 10 वर्ष मी इंडियन बँकिंग क्षेत्रात Correct. काढली होती. आणि आउट ऑफ 31 इयर्स, द फर्स्ट 17 इयर्स आय वॉज लीडिंग द होल P&L, बिझनेस, मार्केटिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. सो दॅट्स द टाईम आय वॉज व्हेरी मच नोन ॲज अ स्टार्टअप चॅम्पियन. म्हणजे नवीन मार्केट्स असतील त्याच्यामध्ये आपली ब्रांच टाकायची किंवा बँक ओपन करायची, गेट द न्यू बिझनेस फॉर द बँक. सो Correct. आय वॉज कम्प्लिटली चॅम्पियन. सो तेव्हा IDBI आणि IDBIचं रिव्हर्स मर्जर झाल्यानंतर हां. सिटी बँक वॉन्टेड मी टू जॉइन देम टू स्टार्ट देअर एंटायर फुटप्रिंट्स इन द कंझ्युमर बँकिंग इन इंडिया. दॅट्स हाऊ माय सिटी ग्रुप जर्नी स्टार्टेड. अच्छा. I was lucky. I worked there for almost 6 years, establish my leadership impact on various fronts. म्हणजे be it marketing, be it perceptual scale, किंवा be it consumer banking, commercial banking. हे केल्यानंतर 6 वर्षांनी म्हणजे हा जो जर्नी आहे, then I decided that is let me come on a other side of the table. हं, हं. And that's where my whole journey in the risk and control and the regulatory governance started. करेक्ट. Then I first became the Asia Pacific head for Citibank's the entire risk and control. And then last 6 years, I was the global regulatory lead for the Citigroup. That's how this whole journey panned out. करेक्ट. प्रसादजी, आत्ता तुम्ही म्हणालात ना, की तुम्ही सुरुवात बँकिंग इंडस्ट्रीमध्ये, बिझनेसमध्ये P&L तुम्ही आधी मॅनेज करत होतात आणि मग तुम्ही रिस्क आणि कॉम्प्लायन्समध्ये गेलात. तर असं काही झालं का, की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की बाबा आता आपण दुसरी बाजू पण पाहावी? म्हणजे असा कोणता इव्हेंट झाला का, की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की आपण दुसरी पण एक बाजू समजून घ्यावी? तर Very unique example. आणि म्हणजे it's a real time example. हं, And हं. during my whole MBA curriculum also, we were talking that as a real time story, as a case study. सो तुम्हाला सगळ्या मंडळींना आठवत असेल की 2007-2008 हा आर्थिक मंदीचा काळ ग्लोबल होता, फायनान्शियल क्रायसिस. एस्पेशली इन US बिकॉज ऑफ द सबप्राईम लेंडिंग, राईट? करेक्ट. आणि त्यावेळेस US मधल्या बऱ्याच बँक कोसळल्या, हं, शेअरली ऑन द बेसिस ऑफ मेनी अदर थिंग्स. करेक्ट. देअर वेअर रेग्युलेटरी आस्पेक्ट्स, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी रेग्युलेटरी दृष्ट्या कंप्लाईड नव्हत्या. हं, हं. बट इफ यू रिअली सी दॅट्स अ टाईम, त्या अख्ख्या आर्थिक मंदीमध्ये भारताची आर्थिक स्थिती किंवा भारतातल्या बँकांची किंवा फायनान्शियल सेक्टरची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी रेझिलियंट राहिली. हं, हं. दॅट वॉज अ आय ओपनर फॉर मी. आय यूज टू गेट परसिव्ड ऑलवेज ॲज अ बिझनेस पर्सन, किंवा हा मार्केटिंगवाला माणूस आहे, कुठे गेला तरी Correct. सुद्धा आपल्या बँकांचा झेंडा पुढे घेऊन जाणार. मी एक ऑन द लायटर नोट, की मी कधी कोणत्या एखाद्या प्रायव्हेट आमच्या वैयक्तिक फंक्शनला जरी गेलो तरी असं सांगायचे, हा बँकेचा आला, काहीतरी आपल्याला एखादं प्रॉडक्ट विकून जाणार. बट वेन आय सॉ धिस होल चेन, आणि बँका धडाधड कोसळत होत्या त्यावेळेस US मध्ये, देन आय स्टार्टेड थिंकिंग की व्हॉट माईट हॅव गॉन रॉंग. हं. सी, कोणत्याही बँकेच्या लीडर्सना वाटणार नाही की आपली बँक कोसळावी, बरोबर. राईट? सो देर इज समथिंग फंडामेंटल विच हॅज गॉन रॉंग. करेक्ट.
अँड देन आय स्टार्टेड थिंकिंग, कारण नेहमी कसं असायचं की बिझनेसवाली मंडळी नेहमीही ऑडिटर्स किंवा रेग्युलेटर्सकडे आपले एक शत्रू म्हणून बघायचे, की बाबा हा माणूस आलाय की आपला धंदा थांबवणार किंवा आपल्या धंद्यावरती ऑब्जेक्शन घेणार. बरोबर आहे. बट देन आय सेड की व्हाय नॉट मी ॲज अ बिझनेस पर्सन गो ऑन द अदर साइड ऑफ अ टेबल बरोबर. आणि बघावं की हाऊ इज धिस रेग्युलेटेड अँड कंप्लायन्स वर्ल्ड इज, करेक्ट. की जेणेकरून मला कळते बिझनेसमध्ये काय आपल्याला चॅलेंजेस असतात Correct. ते, बट ॲट द सेम टाइम लेट मी अंडरस्टँड व्हॉट इज अ रिक्वायरमेंट. करेक्ट. आणि दॅट वॉज माय टर्निंग पॉइंट टू टेक अँड कम ऑन द अदर साइड ऑफ अ टेबल. ओके. पण आता हे सगळं तुम्ही आता जे सांगितलत किंवा आपण आता बोललो, ही तुमची जर्नी बँकिंग, फायनान्स आणि ते फ्रॉम द एम्प्लॉयमेंट पर्स्पेक्टिव्ह किंवा जे तुमचं बँकिंग क्षेत्रातलं जे योगदान आहे त्याबद्दल आपण आत्ता चर्चा केली. पण आता रिसेंटली तुम्ही PwC सारख्या वन ऑफ द बिग 4 ऑडिट फर्मला जॉइन झालाय आणि त्यांचं रिस्क आणि कॉम्प्लायन्स हे करताय. हा अनुभव पण कंप्लीटली वेगळा असेल ना, तुमच्या आधीच्या सगळ्या अनुभवांपेक्षा? आणि पुन्हा तेच म्हणजे मला तुमचं ज्यावेळेला मी हे बघितलं, प्रोफाईल पाहिला, तेव्हा मला असं वाटलं, की ह्या व्यक्तीने असं काहीच शिल्लक ठेवलं नाहीये. कारण तुम्ही ज्यावेळेला आपण बँकेमध्ये काम करत असतो, त्यावेळेला मग तुम्ही कोणत्याही पदावर असा, लेव्हलला असा, आपण बँकेचं हित जपण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येकजण आणि प्रत्येक तुम्ही मगाशी म्हणालात तसं धंदा वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण ज्यावेळेला तुम्ही कन्सल्टिंग रोलमध्ये जाता, तर त्यावेळेला यू आर वेअरिंग अ कंप्लीट डिफरंट हॅट, राइट? तर हे कसं काय तुम्ही जमवलंत आणि हा आत्ताचा तुमचा रोल त्याबद्दल आम्हाला आणखीन तुम्ही सांगू शकाल का काही माहिती? सो हा खूप एक मोठा मानसिक जर्नी होता हं, माझ्यासाठी. हं. म्हणजे ॲज वी स्पोक जस्ट नाऊ, की आय ऑल्वेज हेटेड टू बी इन द कम्फर्ट झोन. करेक्ट, करेक्ट. कारण आय ऑल्वेज बिलीव्ह इट जस्ट नॉट फॉर अ मी. इफ माझ्याकडे जर कपॅसिटी आहे, कपॅबिलिटी आहे, करेक्ट. इफ आय कॅन गिव्ह बॅक टू द इंडस्ट्री ऑर हं, द हं, कम्युनिटी, हं. आय शुड ट्राय माय लेव्हल बेस्ट, बरोबर. राइट? जसं मी बिझनेस फील्डमधून आय केम ऑन द अदर साइड ऑफ अ टेबल टू द कंप्लायन्स अँड रेग्युलेटरी वर्ल्ड. मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये ना बरीच लोकं माझ्याकडे मेंटॉरशिपसाठी यायची, ॲडव्हायझरीसाठी यायची. इफ आय एम नॉट मिस्टेकन तुम्ही IIT किंवा IIM ग्रॅज्युएट हो. जे फ्रेश होतात, ते वर्षाकाठी जवळपास एक 30-40 जे फ्रेश ग्रॅज्युएट्स असतात त्यांना तुम्ही मेंटरिंग करता असं मी ऐकलंय. हो. म्हणजे इन्फॉर्मेशन ही तुमची खरी आहे, की आय एम ऑन द IIT बॉम्बेज अल्युमनाय गव्हर्निंग हां. काउन्सिल आणि हे माझं स्वतःचं एक वैयक्तिक व्रत घेतलंय मी, बरं. की प्रत्येक वर्षी कमीत कमी 15 ते 20 IIT बॉम्बेचे जे फायनल इयर स्टुडंट्स हं, आहेत, हं. स्ट्रीम ॲग्नॉस्टिक कोणत्या स्ट्रीममध्ये असून देत, की त्यांना मी काहीतरी मेंटरशिप करू शकीन. बरोबर. जेणेकरून आणि ह्याची सुरुवात अशी झाली, की आम्ही ड्युरिंग माय सिटी जर्नी आम्ही प्रत्येक वर्षी 30 IITians फायनली कॅम्पसमधून हायर करायचो. बरोबर. पण व्हाईल दे वर स्कॉलर्स, दे वर व्हेरी टॅलेंटेड ब्रेन्स. असं व्हायचं, की आम्हाला त्यांच्यावरती कमीत कमी 15 ते 18 महिने काम करायला लागायचं टू ब्रिंग देम ॲट पार फॉर द कॉर्पोरेट वर्ल्ड. अच्छा. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला, की कॅन आय सेव्ह दीज नंबर ऑफ मंथ्स? हं. जेणेकरून ती मुलगी किंवा मुलगा जेव्हा इंडस्ट्रीमध्ये येतील, तेव्हा आम्ही 5 महिन्यामध्ये त्यांना वी कॅन ब्रिंग अप द कर्व्ह. करेक्ट. So I started mentoring these final year students to bring them not at par, but at least up the curve for the professional world. करेक्ट. कारण ह्यांना बाहेरच्या जगाची अजिबात कल्पना नसते. So that's how I started mentoring this. Now coming back to how I moved to the consulting. जसं मी सांगितलं, की मी वैयक्तिक जीवनामध्ये आणि पर्सनल लेव्हलवरती बऱ्याच लोकं माझ्याकडे ॲडव्हाइसला यायचे आणि अगेन दॅट इज अ सेक्टर ॲग्नॉस्टिक. करेक्ट. सो बऱ्याच कन्सल्टिंग वर्ल्डमध्ये स्पेशली म्हणजे जे आपण ज्यांना बिग 4 म्हणतो, Correct. त्या कन्सल्टिंग वर्ल्डमध्ये बऱ्याच धुरींदरनी आम्हाला सांगितलं, की व्हाय डोंट यू जॉइन कन्सल्टिंग? हं, हं. की जेणेकरून तुझं जो अनुभव आहे तो एकाच फ्रँचाइज पुरता मर्यादित न राहता इट विल बी बेनिफिटेड फॉर द मेनी पीपल अँड इंटर द Industry as a इंडस्ट्री. whole. Correct. बट आय नेव्हर हॅड अपॉर्च्युनिटी टू डू इट इन द प्रोफेशनल वे. बरोबर. अँड अगेन कमिंग बॅक टू द गेट आउट ऑफ द कम्फर्ट झोन. म्हटलं 31 वर्ष जर बँकिंग क्षेत्रात काढली आहे, तर त्याचा जर आपल्याला उपयोग करता आला, दॅट्स वेअर इट स्टार्टेड ट्रिकिंग इन टू माय माइंड. अँड देन ऑफकोर्स बिग 4 बिंग अ बिग 4 त्याच्यानंतर 2 ते 3 फर्म्स वेअर दे वॉन्टेड मी टू जॉइन. करेक्ट. And then finally, I decided, and that's how I just recently moved to PwC as a senior partner and a consultant there, so that to drive the whole risk advisory, आणि एस्पेशली फ्रॉम द ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर पॉईंट ऑफ व्ह्यू, ज्याला आपण क्रॉस बॉर्डर बिझनेस म्हणतो. उद्देश हाच होता, की जर आपल्या अनुभवाने जर
इंडस्ट्रीला इंटर्न आणि कम्युनिटीला जर त्याची मदत होणार असेल, तर हं. वी शुड डू दॅट अँड दॅट्स व्हॉट द बरोबर. होल प्रोसेस. बरोबर. तुमचं आता हे सगळं तुम्ही जे आत्तापर्यंत आपण चर्चा केली आणि त्याच्यातनं तुम्ही आम्हाला जे सांगितलं, तर ह्या सगळ्याचा जर गोषवारा घेतला, तर आता तुमची जी काही उद्दिष्ट आहेत, स्वतःची पर्सनल उद्दिष्ट, तर ती काय आहेत? म्हणजे तुम्हाला जर असं कोणी विचारलं, की व्हॉट नेक्स्ट? तर तुम्ही ते काय सांगाल? यू वॉन्ट ऑनेस्ट आन्सर, सो आय वुड से आय डोंट वॉन्ट टू प्लॅन एनिथिंग. हं. म्हणजे इफ यू प्लॅन देन यू विल रिस्ट्रिक्ट युअरसेल्फ, करेक्ट, राइट? करेक्ट. रादर माझं उद्देश हेच आहे, की आय विल गो विथ द ट्रेंड हं. आणि जे त्यावेळच्या जनरेशनला जे योग्य असेल, त्यावेळच्या इकोसिस्टमला जे योग्य असेल, जेणेकरून वी कॅन जस्ट कीप ऑन एक्सपांडिंग अँड स्ट्रेचिंग अवर बाउंडरीज. करेक्ट, करेक्ट. अगेन गेटिंग आउट ऑफ द कम्फर्ट झोन, दॅट्स अ मंत्रा, की एकाच ठिकाणी स्टॅग्नंट न हं, राहता हं. आपण वी ॲज अ ह्युमन बीइंग intellectually and physically, if we can stretch our boundaries for the larger benefit, we should do that. करेक्ट. So there is no defined answer की मला पुढे काय करायचं ते. बरोबर आहे. And that's the reason I tried kept myself sector agnostic. मी भले माझं बँकिंग क्षेत्रातलं कार्य आहे त्यासाठी मी सन्मानित होतोय हे सगळं ठीक आहे. पण मी बँकिंग बरोबर सुद्धा अकॅडमिक क्षेत्राकडे पण तेवढंच लक्ष दिलं. बरोबर. कारण आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की जर आपण इफ यू इन्व्हेस्ट इन अवर तरुणाई, हं, हं. जेन झी ज्यांना आपण म्हणतो, नंतर आपले बीटा गॅमा येत राहतील, करेक्ट. basically generation next. I think that's the future and we can go ahead long way for the resiliency of our community and industry at large. थोडासा वेगळा प्रश्न आहे आणि आम्ही हे असं ऐकलंय म्हणून मी तुम्हाला विचारण्याचं धाडस करतोय. जनरली असं आपण म्हणतो, की मोठ्या वृक्षाच्या खाली ना झुडपं खूप वाढत नाहीत. ती थोडीशी लहानच राहतात. कारण त्यांना कदाचित तेवढा सूर्यप्रकाश मिळत नसेल. आता तुमच्या घरामधलं असं एक उदाहरण मी असं ऐकलंय, की ज्यावेळेला तुम्ही थिसिस तुमचं डॉक्टरेटसाठी सबमिशनचं काम करत होतात, त्याच वेळेला तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमचा मुलगा 10वीच्या परीक्षेची तयारी करत होता आणि तुमच्याकडनं त्यानं कळत-नकळत काहीतरी इन्स्पिरेशन घेतलं असं आम्ही ऐकलंय. तर त्याबद्दल आम्हाला थोडं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. मी एवढा काही मोठा नाही की जो वटवृक्ष वगैरे त्या बाबतीतला आहे. मी ती संज्ञा एवढी मला सूट नाहीये. बट हो, हे सत्य आहे आमच्या जीवनातलं आणि इट्स अ रिअल टाईम फॅक्ट. आणि हे फक्त माझ्या थिसिसपुरते नाही, इट स्टार्टेड वे अर्लियर दॅन दॅट, हं. की जेव्हा मला काही ग्लोबल लँडस्केपवरती मॅनेजमेंट किंवा लीडरशिप स्किल्स एक्वायर करायच्या होत्या. तर आय टाइम्ड इन अ सच अ वे की म्हणजे ती माझी म्हणजे माझा तो होल करिक्युलम वॉज विथ द वॉश इन सेंट लुई अलॉंग विथ IIT बॉम्बे. आणि त्याच वेळेस हार्वर्ड बिझनेस स्कूलचं ग्लोबल लीडरशिप प्रोग्राम पण होता. आणि त्यावेळेस माझा मुलगा ही वॉज जस्ट एंटरिंग 10वी. हो. ही वॉज इंटू ICSE करिक्युलम. आणि काही शिकवण्यापेक्षा माझ्या मनात एकच होतं, की लेट मी सेट सम आयडियल. आय नेव्हर वॉन्टेड टू गिव्ह हिम द एक्झाम्पल. I was humbly trying to be the example for करेक्ट. him without teaching or without asking him to do anything. Let him see what I am doing. आणि यू कॅन अंडरस्टँड की मी त्यावेळेस एनिवेज ग्लोबल प्रोफाईलमध्ये होतो. बरोबर. खूप डिमांडिंग वर्क होतं. 24 तास कसे यायचे मला कळत नव्हतं. आणि इट वॉज अ व्हेरी प्रेसिंग, बट स्टील मी एक्झिक्युटिव्ह MBAमध्ये मी एनरोल केलं. त्याच्याबरोबर हार्वर्ड बिझनेस स्कूलची लीडरशिपसाठी मी स्वतःला एनरोल केलं. मला अजूनही आठवतं की मी सकाळी 4:30-5ला उठायचो. सकाळी 3 तास अगोदर माझे सगळं ज्या सबमिशन्स होत्या, जो करिक्युलमसाठी लागणारा अभ्यासक्रम होता, तो मी करायचो. इनिशियली एव्हरीथिंग वॉज कोल्ड शेल्ड. पण नंतर जेव्हा तो बघायला लागला, तो पण माझ्याबरोबर उठायला लागला. हो. सकाळी उठायचा आणि तो त्याचा अभ्यास करायचा. मी काही बोलायचं नव्हतो. त्याचं नाव सौमिक आहे. तो त्यावेळेस ॲज आय सेड की तो ICSE करिक्युलममध्ये होता. आणि आय टेल यू द रिअल टाईम स्टोरी. त्याला त्यावेळेस कॉम्प्युटर सायन्स ह्या विषयाचा अतिशय फोबिया होता. हं. आणि ही वॉज रिलक्टंट टू टेक दॅट ॲज अ फायनल इयर सब्जेक्ट. बरं. बट वेन ही स्टार्टेड मी वर्किंग ऑन मेनी थिंग्स ज्या मी कधी आयुष्यात केल्या नव्हत्या, स्टिल आय वॉज वर्किंग ऑन दोज सब्जेक्ट्स. करेक्ट. ऑटोमॅटिकली त्याला कळायला लागलं की काहीही गोष्टी अशक्य नाही आहेत. राईट? बरोबर. आणि माझं करिक्युलम कंप्लीट झालं. ही सॉ मी गेटिंग ग्रॅज्युएटेड अँड पॅरलली वेन ही वॉज कंप्लिटिंग हिज 10th, in fact, he scored 100 out of 100 in computer science and he वॉव! stood number one in his school that time and he succeeded. सांगायचं तात्पर्य इट्स नॉट अबाउट
डॉक्टर प्रसाद प्रधान किंवा त्यांचा मुलगा सौमिक प्रधान, इट इज अबाउट दिस कॅन बी डन विथ एनीवन. करेक्ट, करेक्ट, It's all about how we can stretch our boundaries and we can set our rightful examples करेक्ट. for somebody to follow. प्रसादजी, या गप्पा खूप छान रंगलेत आपल्या. तुमच्याकडनं आम्हाला बऱ्याच गोष्टी आज कळल्या. मगाशी तुम्ही म्हणालात, की तुम्हाला सिटी बँकेनं स्टार्टअप चॅम्पियन म्हणून तुमची निवड केली होती, बरोबर? आनंद, मला असं वाटतं, की तुला स्टार्टअपबद्दल काहीतरी विचारायचं होतं. तर तुझा प्रश्न काय असेल तो Right. आपण घेऊया ना आता. ओके. प्रश्न मल्टीफोल्ड आहे. म्हणजे एक तर स्टार्टअप किंवा स्मॉल बिझनेसेसमध्ये माझं बरंच काम झालं आणि तुम्ही मगाशी म्हणालात, की कम्फर्ट झोन त्यातनं बाहेर येणं. कारण एक महत्त्वाचा मुद्दा मला नेहमी जाणवतो, की लोकं स्टार्टअप करण्यासाठी किंवा स्मॉल बिझनेस सुरू करण्यासाठी का घाबरतात? तर ते कम्फर्ट झोन ऑलरेडी आहे. कशाला सोडा? आणि गिव्हन द करंट सिच्युएशन, आता तर इकॉनॉमिक सिच्युएशन जितकी अनस्टेबल आहे इन अ वे, की स्पेशली इन ऑस्ट्रेलिया, जी डिपेंडन्सी समजा चायनावर आहे, ती काढायची आहे पण अल्टरनेटिव्ह नाही. मग एवढं सगळं असताना अजून एक प्रॉब्लेम आहे. सो इतक्या फ्लक्समध्ये असताना व्हॉट वुड यू रेकमेंड, की तुम्हाला काय वाटतं, की अशा वेळेस एका लहान्या बिझनेसने किंवा स्टार्टअपने कशा पद्धतीनं विचार केला, तर ते या लूपमधनं बाहेर पडू शकतील? आनंदजी, थँक यू सो मच फॉर रेझिंग दिस क्वेश्चन. आणि मला माहिती आहे की तुमचं स्टार्टअप ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही जवळजवळ गेले 2 दशक इथे तुम्ही काम करताय, ऑस्ट्रेलियाच्या होल जॉग्राफी झोनमध्ये. टू स्टार्ट विथ माझं एक सिंपल उत्तर असेल, ही एक मानसिकता आहे फक्त. बरोबर. आणि ही मानसिकता चेंज झालीच पाहिजे. हं. ॲज आय सेड की मी ऑस्ट्रेलियामध्ये गेले 150 तास 120 तास आहे आणि मी मेलबर्नमध्ये होतो. जवळजवळ 3 दिवस मी कमीत कमी 15 मीटिंग्स केल्या आणि जवळजवळ 35 ते 40 चांगले यंग ऑन्ट्रप्रेन्योर्स, पोटेन्शियल ऑन्ट्रप्रेन्योर्सना भेटलो, राईट? मानसिकता मी ह्याच्यासाठीच म्हटलं, की आपण जे मराठीत एक आपण नेहमी म्हणतो, की इट्स लाइक अ कार्पे डिएम, व्हॉट वी से, की हीच ती वेळ, हाच तो क्षण आहे. बरोबर. सध्या जर तुम्ही, कारण ह्या सगळ्या गोष्टीला एक जिओपॉलिटिकल सिस्टीम कारणीभूत आहे. बरोबर. ऑस्ट्रेलियाची फिनान्शियल स्टेटस, इकॉनॉमिकल स्टेटस ह्याच्यावरती मी काही भाष्य करणार नाही. दॅट यू पीपल नो इट वेल. पण जर आपण ॲटलिस्ट टू स्टार्ट विथ इंडो ऑस्ट्रेलियन टायप जरी बघितला, तर सध्याचे जे आपले जे लीडर्स आहेत, ते दोघं इतके एकमेकांच्या जवळ आहेत. बाय स्ट्रॅटेजी, बाय वे ऑफ डिप्लोमसी अँड बाय वे ऑफ ॲक्च्युअली बिझनेस माइंड ॲज वेल, करेक्ट, राईट? करेक्ट. हा एक अतिशय चांगला सुवर्णकाळ आहे टू गेट द थिंग्स वर्किंग डन. करेक्ट. आणि एस्पेशली जे आपले सध्या जो हा श्रोतेवर्ग जो आहे, आपला ऑस्ट्रेलियन श्रोतेवर्ग आहे, सिडनीतला म्हणा किंवा मेलबर्नमधला म्हणा, मराठी मंडळींकडे उद्योजकता आणि त्याच्यामध्ये शिरण्यासाठी फक्त मानसिकता आपली चेंज करायला लागेल. आय एम कम्प्लिटली रिस्पेक्टफुल अबाउट द फॅक्ट की इथे लोकांना रेझिलियन्सी म्हणण्यापेक्षा सस्टेनेबिलिटी पाहिजे, की जो मनुष्य इथे येतो, सेटल होतो, की बाबा पहिलं सरसलामत तो पकडी बजास, राईट? बरोबर. अगदी. आणि पहिल्यापासून आपल्याला मराठी आपला माइंडसेट हाच असतो, की जर नोकरी असेल तर तीच सस्टेनेबिलिटी होऊ शकते. पण आज जे इंडियानी मॉडेल्स केलेली आहेत, त्याचं मी तुम्हाला एक अतिशय छान एक्झाम्पल देतो, की जेव्हा मी IIT बॉम्बेतले फायनल इयर स्टुडंट्स बघतो, सध्याच्या भारतीय स्टुडंट्स, आणि IIT इज अ स्कॉलर, हो, तिथे नक्कीच. तुम्हाला पास आउट होताना तुम्हाला कमीत कमी 80 लाख ते 1 करोडचं पॅकेज मिळतं. बरोबर. एवढी घसघशीत पॅकेजेस मिळून सुद्धा कमीत कमी 35% स्कॉलर मुलांचा ट्रेंड हा टू क्रिएट समथिंग एल्स अपार्ट फ्रॉम द पॅकेज्ड डील. बरोबर. अँड दे आर ॲक्च्युअली गेटिंग अट्रॅक्टेड फॉर द स्टार्टअप ॲज देअर नेक्स्ट करियर. हं, हं. मी गेले 2 दिवस काही आपले ऑस्ट्रेलियन इंडो बिझनेस काउन्सिलच्या मंडळींशी बोलत होतो. इथे मी ऑस्ट्रेलियामध्ये पण बघितलं की देर आर लॉट ऑफ गुड इन्क्युबेटर्स आर ऑलरेडी इन प्लेस. इन्फ्रास्ट्रक्चर, स्टार्टअप अँड ऑन्टरप्रिनरशिप एंडेवर्सला खूप चांगलं प्रमोट केलं जातं ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटकडून. बरोबर. इट इज ऑल अबाउट हाऊ क्विकली वी कॅन चेंज द माइंडसेट. आणि मी तर म्हणेन की ह्याचं उत्तरदायित्व हे तुमच्यासारखे जे सगळे लीडर्स आहेत इथूनचे, की ज्यांना पण माहिती आहे की ह्या गोष्टी काहीतरी करायला पाहिजेत, ते शुड डेफिनेटली कम फॉरवर्ड अँड वी शुड एबल टू स्टार्ट धिस विथ आवर जनरेशन नेक्स्ट इन द ड्यू गार्डियनशिप
विथ ऑल द पीपल ज्या लोकांना ह्या बिझनेस मेंटॅलिटी किंवा बिझनेस एंडेवर्समध्ये जायचं आहे, वी शुड स्टार्ट दिस डुईंग ॲज क्विकली ॲज पॉसिबल. जर दोन्ही देशातली इकोसिस्टीम ही कंड्युसिव्ह आहे. आज भारतामधली इकॉनॉमी प्रचंड स्पीडनी हो. बूम होते आणि वी नो दॅट इज इन फ्यू इयर्स इट इज गोइंग टू बी थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड. हीच वेळ आहे की भारतातल्या जर देर आर इन्व्हेस्टर्स हू आर रेडी टू इन्व्हेस्ट इन अदर कंट्रीज, लेट्स मेक ऑस्ट्रेलिया ॲज अ नेक्स्ट डेस्टिनेशन. मराठी आणि महावर्गामध्ये पण खूप प्रचंड अशी कपॅसिटी आहे. वी कॅन अट्रॅक्ट दॅट नॉट जस्ट टॅलेंट, बट वी शुड अट्रॅक्ट द इन्व्हेस्टर इन ऑस्ट्रेलिया. गेट आपल्या इथूनची जी तरुणाई आहे, आपल्या इथूनचा जो इव्हन जो मध्यम एजचा जो बँड आहे, हो. ह्या सगळ्यांना जर आपण जर ॲक्च्युली उद्युक्त केलं, मला असं वाटतंय आनंदजी, स्टार्टअप रिलेटेड ही जी तुमची रास्त कन्सर्न आहे, ती कन्सर्न भूतकाळ जायला जास्त वेळ लागणार नाही. त्यासाठी आपण काय करतो? That's why the forum like Garze Marathi, Okay. which we launched. Correct. And Vaibhavji, I'm so delighted ki you are also taking the initial part of the launching the whole forum. Philosophy and idea is that create and generate that mindset of an entrepreneurial mindset की जेणेकरून आपण उद्योजकता आपल्या समाजामध्ये and at large whole community we can encourage that. ग्रेट. मी इनफॅक्ट बरं झालं आनंद हा तू प्रश्न विचारला, कारण माझा पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता. कारण आम्ही आजचा आपला हा जो इंटरव्ह्यू आपण आकाशवाणीसाठी इथे जो अरेंज केलेला आहे, खरं तर हा गर्जे मराठीने घडवून आणला आहे. आणि इथे आता गर्जे मराठी ऑस्ट्रेलिया हा चॅप्टर किंवा ही एक ब्रांच ओपन झाली आहे. तर माझा पुढचा प्रश्न थोडासा त्या अनुषंगाने तुमच्याकडे आहे की गर्जे मराठी ऑस्ट्रेलियाने काय उद्दिष्ट इथे ठेवायला पाहिजेत. म्हणजे आत्ता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एंटरप्रिन्युअरशिप जागृत केली पाहिजे आपल्या मराठी लोकांमध्ये किंवा तरुणाईमध्ये. पण ॲज अ असोसिएशन आता गर्जे मराठी US मध्ये खूप मोठं सक्सेस त्यांनी हे केलं आहे. पण मॉडेल्स वेगळी वेगळी आहेत US ची आणि ऑस्ट्रेलियाची. तर कशा प्रकारे ती वेगळी आहेत आणि आमच्या इथल्या लोकल मॉडेलसाठी आम्ही काय करायला पाहिजे, ह्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? इनफॅक्ट जसं मी तुम्हाला मगाशी पण बोललो की माझा जो आता सन्मान होतो इथे, तो कार्यक्रम इथे सिडनीमध्ये होता. हो. पण तरीसुद्धा मेलबर्नला पहिलं हो. मी माझं आगमन होण्याचं प्रयोजनच माझं गर्जे मराठीवर असलेलं ॲज अ फाउंडर लीडर प्रेम. बरोबर. आणि मला खूप आनंद वाटतोय की ज्या प्रकारे प्रीतमजी गोगले आहेत, त्यांची सगळी लीडरशिप टीम आहे मेलबर्नची, त्या मंडळींनी ज्या उत्साहामध्ये माझं स्वागतच नाही, पण ज्या प्रकारे माझ्या ज्या काही गाठीभेटी घेतल्या आणि तिथूनच्या मंडळींशी जी माझी इंटरॅक्शन झाली, त्याचा जो व्हायब्रन्स दिसतो आणि नीड ऑफ द गर्जे मराठी काइंड ऑफ मुवमेंट ज्याला आपण म्हणतो, बरोबर. आय थिंक स्काय इज द लिमिट. आज मी स्वतः गर्जे मराठीशी गेले 7 वर्ष असोसिएटेड आहे इन माय पर्सनल कपॅसिटी. आणि ॲज यू राईटली मेन्शन की गर्जे मराठीचा उदयच कॅलिफोर्नियामध्ये झाला विथ द माइंडसेट की इट इज नॉट जस्ट अबाउट द मराठी, करेक्ट. इट इज ऑल अबाउट द पीपल हू आर असोसिएटेड विथ द स्टेट ऑफ महाराष्ट्र. करेक्ट. कोणत्याही पद्धतीने, बाय कल्चर, बाय बिझनेस, बाय एज्युकेशन, बाय युअर एक्सटेंडेड फॅमिली किंवा जे असेल ते, ज्यांचा आपल्या महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्राच्या भूमीशी जो संबंध आहे, तो सगळा आपला गर्जे मराठीचा फॅमिली आणि कुटुंबीय आहेत. बरोबर? बरोबर. तुम्ही अतिशय राईटफुली सेड दॅट इज जॉग्राफिकल चॅलेंजेस आणि रिक्वायरमेंट वेगळ्या असतात. हो. गर्जे मराठीची आपली फिलॉसॉफी ही ऑन्ट्रप्रिनरशिप, सपोर्टिंग द स्टार्टअप, ॲज यू राईटली सेड आनंदजी, दॅट इज व्हॉट वी नीड दॅट टू बी डन. करेक्ट. सो while entrepreneurial mindset and entrepreneurial endeavor is the philosophy of गर्जे मराठी, त्याच्यामध्ये बरीच अंग आहेत की जेणेकरून आपण अख्ख्या आपल्या समुदायाला एकत्र घेऊ शकतो. इट इज ऑल अबाउट मुव्हिंग टुगेदर. आज आपण भारतामध्ये माझा जिल्ह्यासारख्याच्या ॲक्टिव्हिटीज करतो, कारण गर्जे मराठीचा प्रचंड मोठा छाप हा अमेरिकेतून सुरू होऊन भारतामध्ये आता जिथे मी स्वतः लीड करतो, ज्याला आम्ही महामुंबई रिजन म्हणतो, तिथे आम्ही बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटी करतो, ज्याला मी आता सांगितलं की माझा जिल्हा, की जिथे आपण वी अडॉप्ट वन पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट आणि तिथे आपण बऱ्याच असे काही सेमिनार्स आणि
नॉलेज सेशन्स घेतो, की जेणेकरून तिथूनचं जे टॅलेंट आहे, की ज्यांना स्वतःला स्टार्टअप चालू करायचं, त्यांना आपण काय प्रकारची इकोसिस्टम देऊ शकतो, हं. असे बरेच आपण उपक्रम करतो. इथूनचा जो समाज जो आहे, हं. जे मी तुम्हाला सांगितलं, की इव्हन मेलबर्नमधल्या माझ्या गाठीभेटी होत्या. उद्योजकता आपल्या मराठी मंडळीमध्ये किंवा महाराष्ट्रीयन कम्युनिटीमध्ये ही ठासून भरलेली आहे. हं. फक्त त्याला फुंकर घालून त्याच्यातून वी हॅव टू गेट द थिंग्स ट्रिगर्ड. करेक्ट. आणि त्याच्यासाठी गरजे मराठी आपला जो प्लॅटफॉर्म आहे, वी ऑल आर देअर टू सपोर्ट. माझं इथे येण्याचं आणि गरजे मराठीच्या समस्त लीडरशिपशी भेटण्याचं प्रयोजन हेच होतं, की जेणेकरून हाऊ वी कॅन मेक द ग्लोबल नॉलेज ट्रान्सफरेबल, हं. अंडरस्टँड द लोकल रिक्वायरमेंट. अगेन गरजे मराठी हा फक्त उद्योजकतेशीच निगडीत नसून हं. आय ऑलवेज बिलीव्ह की एम्प्लॉयमेंट इज ऑल्सो अनदर फॉर्म ऑफ द हं. ऑन्टरप्रिनरशिप. बरोबर. जर आपल्या इथे, आणि मला स्वतःला माहिती आहे की इथे आपला मराठी वर्ग आणि पीपल आर देअर फॉर लास्ट 30 to 40 इयर्स. हो. आपले सगळ्यांचे लाडके डॉक्टर जोशी हे स्वतः इथे गेले हो. 40 वर्ष आहेत आणि ते ही इज ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया. अशी ही जी लीडरशिप मंडळी आहेत, वी डोंट हॅव अ डर्थ ऑफ अ टॅलेंट अंडर लीडरशिप. अशी मंडळी डेफिनेटली आपल्या मंडळींना सपोर्ट सहकार्य करून करू शकतील. ज्यांना खरंच ऑन्टरप्रिनरशिप करायची असेल, अँड वी ऑल आर देअर. हं. जर सपोज इथूनच्या मंडळींना जर बॅक इन इंडिया जर काही बिझनेस टाईप करायचे असतील, आय प्रॉमिस ऑन धिस एअर दॅट इज वी आर ऑल देअर टू सपोर्ट. अरे वा. जस्ट टू ब्रेक द न्यूज, दॅट इज आय हॅड लास्ट कपल ऑफ मीटिंग्स इन मेलबर्न, जिथे आम्ही काही एक बेसिक ब्लूप्रिंट रेडी केलेली, की हं. जिथे हं. आपल्या मराठी उद्योजक, पोटेन्शियल उद्योजक जे आहेत, की त्यांना इंडियातल्या काही चांगल्या ब्रँड्सबरोबर टायअप करायचं असेल, तिथे वी हॅव प्रॉमिस वी विल गेट द थिंग्स हॅपन. आणि द डेज आर नॉट सो फार ऑफ. यू विल डेफिनेटली सी सम गुड न्यूज कमिंग इन अँड ब्रेकिंग ऑन द न्यूज हो, फॉर ग्रेट. शुअर. ग्रेट. थँक यू. तुम्हाला विनंती म्हणा किंवा अर्ज म्हणा. आपण गरजे मराठीचं एक ग्लोबल समिट दरवर्षी 2 वर्षांनी वगैरे आपण साजरं करतो. तर तसं इथे काही होण्याचा काही चान्स आहे का? किंवा असं काही आपण करू शकतो का? खूप मी तर म्हणेन खूप जिव्हाळ्याचा प्रश्न विचारलात, की मी तर म्हणेन हा तुमच्या सगळ्यांचा हक्क आहे, की यू ऑल शुड डिमांड. जे गरजे मराठीचं ग्लोबल एक्सलन्स समिट आपली होते, जी शक्यतो एव्हरी इयर, बट वी आर प्लॅनिंग टू डू इट वन्स इन 2 इयर्स. गेले 2 वेळा आम्ही ती, एकदा वेस्ट कोस्टला आपण ठेवली होती, एकदा आपण ईस्ट कोस्टला ठेवली होती, न्यूयॉर्कला. पण डेफिनेटली पुढची जी ग्लोबल एक्सलन्स समिट असेल, आपल्या सगळ्यांच्या लीडरशिपच्या अंडर आणि सगळ्यांच्या उत्साहाने आणि पॅशननी, मी तर म्हणेन की जी 2026ची ग्लोबल एक्सलन्स समिट ऑफ गरजे मराठी जी वी आर प्रपोजिंग, आय थिंक इट शुड बी होस्टेड इन ऑस्ट्रेलिया. आणि त्याच्यासाठी मी स्वतः इन माय वैयक्तिक कपॅसिटी आणि फ्रॉम द गरजे मराठी फोरम, वी डेफिनेटली सपोर्ट दॅट. ऑल वी नीड इज दॅट ही जी इथे तरुणाई आहे, ही जी लीडरशिपची तरुणाई आहे, आणि वी हॅव सच अ ग्रेट लीडरशिप आणि मेंटॉरशिप हिअर. वी ऑल शुड गो अहेड आणि आपण पुढच्या वर्षी 2026ला ही नक्कीच सक्सेसफुल करून दाखवूया. आमच्या सगळ्यांचा त्याला पाठिंबा सक्रिय असेल. कारण एकच आहे की दॅट विल ॲक्च्युअली मेक द ग्लोबल ऑर द गरजे मराठी मूवमेंट ट्रुली ग्लोबल. बरोबर. की इथे जर आपण केलं, फॉरगेट गॉन दोज डेज की कोणी डाऊन अंडरला काय येणार. करेक्ट. People will come not just as a stopover for Correct. the conference. They will come because they want to see the country. करेक्ट. They want to actually do some business. करेक्ट. They want to do here tourism. They will come only for the Garze Marathi Excellence Summit. And that is what we should passionately do that. And I would personally like to see की त्या समिटमध्ये कमीत कमी 5 ते 10 MOU साईन झाले पाहिजेत. ग्रेट. ग्रेट. धन्यवाद. खूपच छान तुम्ही हा प्लॅन जो काय आम्हाला सांगितलाय, आणि आपण नक्कीच त्याच्यावर सगळ्यांनी मिळून काम करूया आणि तुम्ही म्हणालात तसं यशस्वी करून दाखवूया. गप्पा तर अशाच चालू राहतील, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्यामुळे आत्ता इथेच थांबूया. तुम्ही आज तुमचा वेळ काढून आमच्या इथे स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात आणि
गरजे मराठीचा जो फोरम आहे, त्याची जी काही उद्दिष्ट आहेत, ऑस्ट्रेलिया चॅप्टर आत्ता सुरू होतोय. तर तुम्ही आत्ता जे सांगितलंत त्याचा इथल्या लोकांना खूप मोठा फायदा होईल, की नक्की काय व्हिजन आहे, काय आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचं आहे, ह्याची क्लॅरिटी मिळेल. आणि आत्ता मी जसं म्हटलं तसं, की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्ही म्हणू, अ, आणि शुभेच्छा जर आमच्या पाठीशी असतील, तर आपण नक्कीच 2026चं गरजे मराठी चं जे समिट असतं, ते आपण 2026 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये नक्की कंडक्ट करूया. आनंद, वेळात वेळ काढून तू आज इथे आलास आणि हे जे काही आत्ता आपण मुलाखत म्हणा किंवा गप्पा मारल्या प्रसादजींबरोबर, तर त्याला जे तू तांत्रिक सहकार्य दिलंस त्याबद्दल तुझे खूप मनापासून आभार. आणि परत गरजे मराठीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये तुझ्याकडनं आम्ही अशीच सहकार्याची अपेक्षा ठेवणार आहोत. ओके. आणि तुझ्या पुढच्या वैयक्तिक वाटचालीसाठी तुला सुद्धा खूप शुभेच्छा. धन्यवाद. ह्याच शुभेच्छांच्या बरोबर आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला आणखीन पुरस्कार आणि विविध कार्य करण्याची अशीच प्रेरणा सतत मिळत राहो, ह्या शुभेच्छा देत हा कार्यक्रम इथेच थांबवूया. धन्यवाद. थँक यू सो मच.